लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही तासावरती लागणार आहे. मात्र अजूनही बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची या ठिकाणी निश्चिती झालेली नाही. अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यातलं एक नाव आहे बुलढाणा अर्बनचे राधेश्यामजी चांडक. यांचं नाव कुठेच नव्हतं, मात्र गेल्या 2 दिवसापासून महायुतीकडनं या ठिकाणी राधेश्यामजी चांडक यांचं सुद्धा नाव या ठिकाणी उमेदवारामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाईजी, काय सांगाल नेमकं तुमचं गेल्या 2 दिवसापासून नाव चर्चेमध्ये आहे उमेदवारीसाठी? इच्छा आहे तुमची निवडणूक लढण्याची? नाही, काय झालं, गावातील एका दैनिकाने टेबल न्यूज तयार केली की भाईजी इलेक्शन लढवणार आहे म्हणून. आणि ती न्यूज इतकी व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये की जो तुम्हाला विचारायला लागला का तुम्ही लढणार आहे का लढणार आहे का. आणि मी भाजपचा कार्यकर्ता आहे. जरी सीट जर भाजपला सुटली आणि पक्षाने आदेश दिला तर माझी लढायची इच्छा आहे. बाकी दुसऱ्या पक्षावर तुम्ही लढणार नाही. भाजपचं जर कमळ असेल तरच मी लढेल. नक्कीच. तुम्ही म्हणता भाजपानं समजा तुम्हाला उमेदवारी दिली, कमळ असेल तर तुम्ही निवडणूक लढणार. मात्र या संदर्भात काही तुमची कुठं वरिष्ठांशी चर्चा झाली किंवा कोणी तुमच्याशी संपर्क केला असं काही? माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. हे सगळं स्थानिक स्तरावर ते चाललेलं आहे. आणि जे काही टी व्हीवरती वगैरे बातम्या येतात त्यावरून लोक अंदाज काढतायत की असं होऊ शकते तसं घडू शकते. त्यापैकी समजा अशी माझी एक बातमी आहे किंवा भाईजी उभे राहू शकतात, असं होऊ शकते तसं होऊ शकते. आणि बुलढाण्यामध्ये नेटवर्कच इतकं मोठं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये की ते काय इलेक्शन वगैरे म्हणजे प्रचार करणं, आपल्या बातम्या पोहोचवणं, तयारी करणं हे काय आमच्यासाठी एका दिवसाचं काम आहे. फक्त इतकं नेटवर्क आहे ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नक्की तुमचं नेटवर्क संपूर्ण जिल्ह्यामध्ये. मात्र पक्षानं जर का तुम्हाला उमेदवारी जाहीर केली, तुम्हाला निवडणुकीसाठी उभं केलं तर काय अजेंडा असणार आहे जिल्ह्यासाठी, काय करावं वाटतं? खूप माझा जाहीरनामा तर फार वेगळा राहील. जसं लोक नेहमी वीज, रस्ते, पाणी वगैरे वगैरे विषय घेतात ना, माझ्या सगळ्या मॅक्झिमम शेतकऱ्यांवर आधारित. म्हणजे इतकं ॲग्रिकल्चर निर्यात वाढलेलं आहे, याच्यात बुलढाणा जिल्ह्यात हिस्सा कुठे आहे? कुठेच नाही आहे. समृद्धी हायवे झाला, सावरगावला खूप मोठं एक कोल्ड स्टोरेज उभारणार आहे आम्ही. आणि बुलढाणा जिल्ह्यातली एक कोल्ड चेन ती उभी करणार. त्यानंतर पुढच्या वर्षी जिगावचं पाणी थांबणार आहे. आता जिगावचं पाणी थांबल्याबरोबर त्या ठिकाणी जास्त शेतीला पाणी मिळेल. परंतु जर का मी उभा राहिलो आणि निवडून आलो 2027च्या 2 ऑक्टोबरला 2 साखर कारखान्याचं उद्घाटन जळगाव, जामोद आणि वरोड बकाल याचं होईल 100%. आणि सावरगाव जे आता एक हब होते त्या ठिकाणी सुद्धा बुलढाणा पण वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज उभे करून आमची जी कोल्ड स्टोरेजची चेन आहे, वेअरहाऊसची चेन आहे, त्या ठिकाणी अन्न साखळी उभी करणार. शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल. आणि जसं यावर्षी मी नेदरलँडशी करार केला गुलाबाच्या फुल सप्लाय करायचा, तर ते तसं अजून भरपूर काही करता येईल ना. आणि कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादला कार्गो हब झालाच पाहिजे, हा विषय माझा. आता लोक जर कोणी बोलले बाकी तर मतदारसंघापुरतं बोलतात, पण जोपर्यंत औरंगाबादला कार्गो हब होत नाही तोपर्यंत इथल्या फळाला फुलाला भाव नाही मिळू शकतात ना. असे अनेक विषय आहेत माझ्या डोक्यामध्ये की जे एकदमच. आता गेल्या कित्येक वर्षापासून 3 साखर कारखाने बंद आहेत. 3 साखर कारखाने आम्हीच सुरू केले ना. 15 वर्षात कोणाला जमलं का साखर कारखाने सुरू करायचे? 3 साखर कारखान्यात बुलढाण्यावरच चालवते. असंही ऐकायला मिळत आहे की गेल्या काही महिन्यापूर्वी भाजपाने सर्वे केला होता. त्यामध्ये जे काही विद्यमान खासदार आहेत त्यांना 4 नंबरला दाखवण्यात आलं होतं, मात्र तुम्हाला 1 नंबर दाखवण्यात आलं होतं. काय काय असं खरं मला सांगितलं. आता तो सर्वे अधिकृत होता काय होता, परंतु जे भाजपचे कार्यकर्ते सांगतात की आपल्या पक्षाने जो काही सर्वे केला त्या 2-3 प्रकारच्या सर्वेमध्ये 1 नंबरला तुमचं नाव येते म्हणून असं सांगितलं. मला तर कोणी अजून भेटलं नाही अजून ना, मला कोणी सांगितलं नाही. पण अशी गेल्या 3-4 दिवसापासून चर्चा आहे गावामध्ये की भाजी सर्वेमध्ये तुमचा 1 नंबर आहे, सर तुमचा 1 नंबर आहे. तिकीट मिळालं तर समजून जाईल 1 लाख कोण आहे 2 लाख कोण आहे. तर तुम्हाला समजा उमेदवारी जाहीर झाली, मिळाली, तर भाजपाचे जे तुम्ही मूळचे भाजपाचे आहात, RSSचं काम करताय, तर इथली जी भाजपाची परिस्थिती काय असणार आहे? काय तुम्हाला मदत करतील ते? भाजपामध्ये एक प्रकारची शिस्त असते हो. आणि भाजपच्या पाठीमागे संघ आहे ना. संघामध्ये आपण कधी ऐकलं का काही सर कोणी गैरशिस्त वर्तन केलं म्हणून? ते आदेश म्हणजे आदेश असतो त्या ठिकाणी. सगळ्या कामाला आपाप लागतात, फक्त प्रसिद्धीपासून दूर राहतात, सगळे काम करतात अंतर्गत.
आतापर्यंतचा जिल्ह्याचा विकास पाहिला तर गेल्या 3 टर्मपासून विद्यमान खासदार हे या लोकसभाचं नेतृत्व करतात. काय अपेक्षा होती त्यांच्याकडनं या जिल्ह्यासाठी? त्यांनी प्रतापरावनी 3 टर्म निवडून आले, कोणी असं सहज निवडून येते का? त्यांनी पण कामं केलेत, भरपूर कामं केलेत. परंतु परिस्थिती काय की 3दा उभे असल्यामुळे ते अँटी इन्कम म्हणजे आपोआप नैसर्गिक तयार होते ना. आणि त्यांनी त्यांच्या परीने कामं केले, त्यांची कामं करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांनी पण विकासाची भरपूर कामं केली. रेल्वेचा मार्ग त्यांनी लाईनीला लावला, असं नाही त्यांनी काहीच केलं नाही म्हणून. माझ्या कल्पना वेगळ्या आहेत सगळ्या. मला वाटते की जिल्ह्यामध्ये प्रत्येक 20 किलोमीटर एक इंग्रजी माध्यमिक शाळा असावी. कारण की आज माझ्या 18 शाळांमधनं ॲव्हरेजमध्ये दरवर्षी 60 मुलं MBBS जातात. हे मुलं आयुष्यात MBBS झाले नसते. पण मी जर 20 किलोमीटरला जर शाळा टाकल्या, दरवर्षी 200-250 मुलं MBBS जातील. कौशल्य विकासच्या शाळा टाकल्या, परदेशात जातील किती मुलं. आज जगामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे ना. जगामध्ये फक्त मनुष्यबळ भारतामध्ये शिल्लक आहे. पण ते कौशल्यावर जर असतील, ट्रेन असतील तर जाऊ शकतात त्या ठिकाणी. अशा अनेक कल्पना माझ्यामध्ये. सगळ्यांनीच कामं केलं असं म्हणू शकत नाही आपण, कोणी काम केलं नाही म्हणून. शेवटचा प्रश्न आहे, थोडक्यात सांगा की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवा. नक्की. तर हे होते बुलढाणा अर्बनचे भाईजी. त्यांना पक्षाने जर का त्यांना आदेश दिला तर ते महायुतीकडून या ठिकाणी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवतील अशी त्यांची इच्छा आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.